ते करू शकता. कारण आम्ही जे चिलेटेड प्रोडक्ट विकतो आहेत भारतभर, तर काही जण म्हणतात की माझ्याकडे 80 किलोचं 80 रुपयाचं बोरान आहे, 200 रुपयाचं बोरान आहे, तुमचं बोरान एवढं महाग कसं काय? तर यामध्ये आपण डिफरन्स कॅल्क्युलेट करताना तुम्ही जर जगात बघितलं तर फक्त 3च कंपन्या चिलेट बनवतात. एक आहे हेक्झानोबल, दुसरी आहे BASF आणि तिसरी आहे डाउ गार्निंग. आणि आमचे जे प्रोडक्ट आहेत ते आहे डाउ गार्निंगचे. म्हणजे हा ओरिजिनल चिलेट बनवणारी जी कंपनी आहे जगातली, तिच्याकडनं हे प्रोडक्ट आधी आलेलं आहे. आज त्यांनीच विकलं, नंतर रॅकॉर्डकडे आल्यानंतर आम्ही विक्री चालू केली. तुम्ही जे आता सिलिकॉनची तुम्हाला माहिती दिली, सिलिकॉन म्हणजे काय तुम्हाला कुठे कुठे लागतो हा? तुम्ही आज चेअरवरती बसलाय त्यामध्ये सुद्धा सिलिकॉन वापरलेला आहे. तुमच्या घरामध्ये जो आरओ प्लांट असेल किंवा आरओ आजकाल प्रत्येक जणांच्या घरामध्ये लावलेला आहे, त्याच्यामध्ये मेमरीला मॅन्युफॅक्चरिंग बाय डाउ गार्निंग असेल किंवा त्याचं सोर्स सर्टिफिकेट डाउ गार्निंगचं असेल तर तो ओरिजिनल आहे. तुम्ही मारुती कार असेल, हुंडाई असेल, या सीटवरती जे बसतात ते सीट्स मध्ये जो सिलिकॉन वापरलाय त्याचा मेन सोर्स सुद्धा डाउ गार्निंगचा आहे. किंवा तुम्ही टेक्सटाईल इंडस्ट्री असेल तुमची, त्यामध्ये सुद्धा जो सिलिकॉन वापरतात किंवा आता शेतकरी पाईप वापरतात त्यामध्ये सुद्धा जो सिलिकॉन वापरलाय तो डाउ गार्निंगचा आहे. मेन सप्लाय जो आहे तो जगात तो डाउ गार्निंगचा आहे. हे आधी स्वतः विकायचे, नंतर रॅकॉर्डकडे आल्यानंतर आम्ही विकायला लागलो. मी सुद्धा डाउ सोबत चिलेट मध्ये काम केलंय की जे डोस आता आम्ही गुलाबात काम करतो पर एकर 100 ग्रॅम पासून तर 300 ग्रॅम पर्यंत आमचे डोस होते. काही 300 ग्रॅम पर डे. संडे फक्त आम्ही कधी टॉनिक सोडायचो, तो आम्ही 300 ग्रॅम वरनं 100 ग्रॅम वरती आणला. जे असं नाही की आपण डोस वाढवून विकायचं, डोस कमी केले आम्ही. आणि त्यामध्ये आज बाहेरच्या ज्या कंट्री आहेत, ऑस्ट्रेलिया असेल समजा, ऑस्ट्रेलिया ही जी कंट्री आहे गुलाब या पिकाला सर्वात जास्त स्ट्रिक्ट आहे. जरी काही सापडलं तुमचं तर रिजेक्ट होतं. अशा पिकामध्ये आज जो माझा सिंगल डीलर जो आहे मावळामधला, मागच्या वर्षी 7 टन मायक्रोन्यूट्रिएंट विकला आहे. या वर्षी आमचं प्लॅनिंग आहे कमीत कमी 11 टनापर्यंत एका डीलरला न्यायचं. आणि तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही बाहेर बाकीच्या कंपनीचे मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरतात आणि हे वापरतात. आता तुम्हाला जे समोर दाखवणार आहे डेमो, पहिली गोष्ट म्हणजे वॉटर सोल्युबिलिटी 100%. आणि त्यामध्ये आम्ही फॉस्फॅटिक टाकतो फर्टिलायझर की फाटतं. तुम्ही म्हणता जसं जमिनीत फाटतं तसं आता सॉइल पाण्यात सुद्धा फाटतं. हे तुम्हाला लाईव्ह डेमो, तुम्ही टेबल डेमो शेतकऱ्यांना, आमचे एम्प्लॉई जे आहेत ते पण करून दाखवतील तुमच्या खालच्या शेतकऱ्यांना. तुम्ही एक वेळेस डोळ्याने बघा, वॉटर सोल्युबिलिटी बघा. जर फाटलं तर ते ओरिजिनल, कमी फाटलं तर मीडियम, आणि जर नाहीच फाटलं दॅट इज ओरिजिनल. ते तुम्हाला आता बघायला मिळेल. याच्यामध्ये मी DAP घेतलेला आहे, याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आहे, हा झिंक आहे. यामध्ये मी दुसऱ्या एका कंपनीचं, आम्ही लेबल दाखवू नाही शकत, त्यामुळे यामध्ये मी दुसऱ्या एका लोकल कंपनीचं, ते पण आहे चांगली कंपनी मार्केटमध्ये, त्यांचं मायक्रोन्यूट्रिएंट घेतलेलं आहे. आणि तसंच एका कंपनीचं झिंक घेतलेलं आहे. हे कसं, हे फाटतं आमचं, फाटतं का नाही फाटतं तुम्ही डोळ्याने बघा. DAP टाकतो मी पाण्यामध्ये. पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याला. दुसऱ्यामध्ये आमचा मायक्रोन्यूट्रिएंट टाकतोय. पैकेट पर दुसऱ्या कंपनीचा मायक्रोन्यूट्रिएंट आहे का?
आता तुम्ही पूर्ण ट्रान्सपरंट बघत असाल आणि यामध्ये तुम्ही टेक्स्चर दिसतंय आतमध्ये, जवळूनही पाहू शकता. जसं मी तुम्ही इकडे घेऊन जा. हे करण्यामागला उद्देश काय ते पण समजून सांगा. तर यामध्ये मी डीएपीचं पाणी टाकतोय. एक डिफ्यूज फ्रेम मध्ये दिसतंय, एक क्लिअर कट ट्रान्सपरंट फ्रेम मध्ये दिसतंय. तुम्ही दुसरा फॉस्फॅटिक फर्टिलायझर घेऊ शकता, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही डीएपी सोडून. उद्देश हा आहे, कशासोबतही जर रेकल्ट न्यूट्रिमिक्स मिक्स केलं तर तुम्हाला त्याच्या रिॲक्शन दिसणार नाही, ते ॲज इट इज मिक्स होईल. त्याचा पीपीटी तयार होणार नाही किंवा पार्ट म्हणजे आपण काय म्हणतो त्यासारखं काय होणार नाही, फाटणार नाही आणि ते औषध तुम्हाला लागू होईल. जसं इथं दिसतं तसंच ते पिकासाठी सुद्धा तितकंच चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतं. नंतर ऑब्झर्वेशन घेऊ शकता याचे. क्लास